जुन्या पेन्शनसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचं आंदोलन, घाटी रुग्णालयातील परिचारिकांचं आंदोलन। जुन्या पेन्शनसाठी राज्यातील 17 लाख शासकीय कर्मचारी संपावर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचं आंदोलन, आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची भीती। मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शनसाठीच्या आंदोलनाला पाठिंबा, मात्र हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी कर्मचारी कामावर रुजू। जुन्या पेन्शनसाठी भंडाऱ्यातील कर्मचारी संपावर, शासकीय रुग्णालयासह शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट। अमरावतीत जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी अनेक सरकारी कर्मचारी संपावर, यामध्ये आरोग्य, शिक्षण, महानगरपालिका, महसूल इत्यादी विभागातील कर्मचाऱ्यांचा सहभाग। जुन्या पेन्शन योजनेसाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील परिचारक आणि परिचारिका संघटनेतील 260 कर्मचारी बेमुदत संपावर। जुन्या पेन्शन योजनेचा विषय मोठा आहे, यावर विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल। सरकार यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असून त्यात नक्कीच योग्य निर्णय घेतला जाईल। शंभूराज देसाईंची जुन्या पेन्शनवर प्रतिक्रिया। मराठा समाज देशाचे वीर, त्यामुळे त्यांच्या मागण्यांकडे सरकारने लक्ष द्यावं, बागेश्वर बाबांचं सरकारला आवाहन। ओबीसी आरक्षण बचावासाठी आज आटपाडी बंद, ओबीसी संघटनांकडून भव्य मोर्चाचं आयोजन। 2024 लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचे 45 खासदार विजयी होतील, आमदार शहाजी बापूंचं भाकीत। वेतनवाढ आणि शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्यासाठी बीडमधील अंगणवाडी सेविकांचा 8 दिवसांपासून संप, संपामुळे 1,78,000 मुलं पोषण आहारापासून वंचित। राज्यातील शेतकरी आत्महत्या वाढल्या, राज्य सरकारच्या वतीनं मंत्री अनिल पाटील यांची विधानसभेत कबुली। सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 16,559 हेक्टर पिकांचं नुकसान, शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत। द्राक्ष, डाळिंब, आंबा, केळी, फळ पिकांसह रब्बी पिकांचं नुकसान, नुकसानाचा प्राथमिक अंदाजाचा अहवाल प्रशासनाने राज्य शासनाकडे केला सादर। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील जितापूर भांबोरा इथल्या शेतकऱ्यानं फिरवल्या उभ्या हरभऱ्याच्या पिकावर ट्रॅक्टर, हरभऱ्यावर मोठ्या प्रमाणात मर रोग आल्यानं शेतकऱ्यानं घेतला निर्णय। धुळे जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची मागणी, पदाधिकाऱ्यांकडून केंद्रीय सहाय्यक आयुक्त हंसराज खन्ना यांना निवेदन। कांद्याच्या दरात घसरण सुरूच, नांदगावला शेतकऱ्यांनी कांदा लिलाव पाडले बंद, नांदगाव येवला रस्त्यावरील बाजार समितीसमोर संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको, दुतर्फा वाहतूक ठप्प। महावितरणच्या गलथान कारभारामुळे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील देवापूर गावातील शेतकऱ्याचा 5 एकर ऊस जळून खाक, विजेची तार तुटलेली असल्यामुळे वीज पुरवठा करू नये अशी विनंती करूनही महावितरणने वीज पुरवठा केल्यामुळे ऊस जळाल्याचा शेतकऱ्याचा आरोप। कोल्हापूर जिल्ह्यात मंत्री हसन मुश्रीफ यांना धक्का बसण्याची शक्यता, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील भाजपच्या वाटेवर। सरकारला मागासवर्ग आयोगात ओबीसी प्रतिनिधी नको होता, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका। रुबी रुग्णालयावर कारवाई करण्याबाबत नागपुरात बॅनर, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पुण्यातील आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष देणार का, पुण्यातील किडनी तस्करी करणाऱ्या रुबी हॉस्पिटलवर कारवाई केली आहे, महाराष्ट्राला समजेल का, असा बॅनरवर मजकूर। साई दर्शनासाठी शिर्डी ग्रामस्थांना आता ओळखपत्र सक्तीचं, न्यायालयाच्या सुरक्षेच्या आदेशानंतर मंदिर सुरक्षा विभागाचा निर्णय, तर सामान्य भक्तांना नवीन दर्शन रांगेतून प्रवेश कायम। नागपूर एटीएसची भंडाऱ्यात कारवाई, पिस्तूल आणि 28 जिवंत काडतुसांसह तरुणाला अटक, पवनी तालुक्यातील भुयार येथील एका तरुणाच्या घरी नागपूरच्या एटीएस पथकाचा छापा, शुभम शंभरकर असं तरुणाचं नाव। नाशिकच्या पंचवटीत 10 लाखांचा गुटखा जप्त, महाराष्ट्रात बंदी असणारा आणि चोरटी वाहतूक करून गोदामामध्ये साठा करून ठेवलेला गुटखा अन्न औषध प्रशासन विभागाने केला जप्त। पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या तरुणाला महाराष्ट्र एटीएस कडून अटक, नवी मुंबईतून गौरव पाटील या तरुणाला महाराष्ट्र एटीएस कडून अटक, मुंबई नौदल तळाची माहिती पाकला पुरवल्याचा आरोप। बीड जिल्ह्यातील नेकनूर इथल्या हिंसाचार प्रकरणी 14 आरोपींना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर, मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या वेळी झाली होती जाळपोळ। 17 डिसेंबरला सिंधुदुर्ग किल्ल्यावर त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन, त्यामुळे 17 डिसेंबरला सिंधुदुर्ग किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार, शिवराजेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी सपकाळ यांची माहिती।
नवीन सोलापूर पुणे इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करा. काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे मागणी. दानवे यांनी नवीन सोलापूर पुणे इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करण्याचं दिलं आश्वासन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.